नमस्कार, श्रद्धाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे झटपट अशी बनणारी नॉनव्हेजची रेसिपी चिकन टिक्का। तर चला कृतीला सुरुवात करूया। चिकन टिक्का बनवण्यासाठी मी इथे बोनलेस चिकन घेतलेला आहे, 1 किलो घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण याला मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी यात मी घालते आहे चवीप्रमाणे मीठ, 1 टीस्पून हळद घालते आहे। याचबरोबर मी यात घालणार आहे 2 मोठे चमचे आलं लसूण पेस्ट घालते आहे। 2 टेबलस्पून मी आलं लसूण पेस्ट घालणार आहे। याने ना टेस्ट खूप छान येते आणि ही अगदी झटपट अशी रेसिपी आहे। आता यातच घालते आपली बेडगी लाल मिरची पावडर आहे, ही कलरसाठी यूज केलेली आहे, 1 चमचा घातलेली आहे। त्याचबरोबर 1 चमचा धना पावडर घातलेली आहे आणि हा तंदुरी मसाला आहे, सहज बाजारात अवेलेबल आहे। जर नसेल तर तुम्ही गरम मसाला आणि मिरची पावडरचा यूज करू शकता। हा तंदुरी मसाला मी 2 मोठे चमचे घेतलेला आहे। आता यातच हे माझं मोठं लिंबू होतं म्हणून मी अर्ध्याच लिंबाचा रस यामध्ये यूज करत आहे। जर तुमचं लिंबू छोटं असेल तर तुम्ही 1 पूर्ण लिंबू घालू शकता यामध्ये लिंबाचा रस। याने खूपच एक छान चटपटा टेस्ट येतो आणि खरंच खूप छान अगदी तुम्ही बाहेर जसे तंदुरी जे मिळतात, जे टिक्काज मिळतात तसे लागतात। आता याचबरोबर मी यात घालणार आहे अर्धा कप दही घालते आहे, अर्धी वाटी दही घातलेलं आहे, हे नॉर्मल दही आहे आपलं। आता हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे। त्याचबरोबर यामध्ये मी घालणार आहे 2 मोठे चमचे तेल घालते आहे। हे कोणतंही रिफाइंड तेल यूज करा, सरसो किंवा मोहरीचं तेल वगैरे यूज करू नका, जे नॉर्मल रिफाइंड ऑइल आहे ते यूज करा। टेस्ट खरंच सांगते खूपच छान लागतात हे जे आपण चिकन टिक्का बनवतोय ते। हे छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले, तेल, मीठ वगैरे व्यवस्थित चिकनला लागेल। आणि आपल्याला हे मिक्स केल्यानंतर साधारण 1 ते 2 तास याला मॅरिनेट व्यवस्थित मुरण्यासाठी ठेवायचं आहे, जेणेकरून हे सगळे जे मसाले आहेत त्यामध्ये छान सोकले जातील। आणि नसेलच तर मिनिमम अर्धा तास तरी ठेवा। हे बघा 2 तासानंतर आता आपण याला फ्राय करायला घेणार आहोत। मी शक्यतो शॅलो फ्रायच करणार आहे। आपल्याला थोडंसं क्रिस्पी टेक्स्चर आणण्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हे विकतचं तांदळाचं पीठ आहे। आता आपण चिकन टिक्का बनवायला सुरुवात करूया। मी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये थोडं तेल घालते आहे। मी शॅलो फ्राय करते, तुम्ही डीप फ्रायही करू शकता, पण मला शॅलो फ्राय हवेत म्हणून मी शॅलो फ्राय करूनच हे करते आहे। आता जे आपण चिकन मॅरिनेट केलंय ते तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं, अगदी हलकं कोट करायचं, एकदम डीप नाही करायचं आहे। आपल्याला एक क्रिस्पी टेक्स्चर आणायचं आहे त्याच्यासाठी म्हणून। आणि आपण तेल तापलं आहे का चेक करूया। तेल आपलं छान तापलेलं आहे आणि मी यात आता सगळे जे चिकनचे पीसेस आहेत ते व्यवस्थित तांदळाच्या पिठामध्ये कोट करून घेते आहे। आता ह्याला आपल्याला दोन्ही साईडने लाल गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शॅलो फ्राय करायचं आहे। हे बघा किती छान असं एका साईडने झालेले आहेत। तशाच प्रकारे मी दोन्ही साईडने याला छान क्रिस्पी होईपर्यंत, लाल होईपर्यंत शॅलो फ्राय करून घेणार आहे। हे बघा किती छान असे झाले आहेत। आणि चिकन शिजलंय की नाही हे थोडासा पीस तोडून बघायचा, जेणेकरून हे कळतं की चिकन शिजलंय। आता मी हे काढून घेते। हे खूपच खायला खूप छान लागतात। चला तर आपला चिकन टिक्का आणि रायाचा फेवरेट चिकन रेसिपी रेडी आहे। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।